नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आजचा भाग खूप भावनिक तितकाच धक्कादायक असणार आहे आणि पुढच्या कथेसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आजच्या भागामध्ये एकीकडे जानकी पूर्णपणे अडकलेली दिसते तर दुसरीकडे माया आपली चाल अजून खोलवर खेळताना दिसते. सुरुवातीपासूनच आजचा भाग तणावपूर्ण वातावरण तयार करतो. तर भागाची सुरुवात होते जानकी आणि ऋषिकेश यांच्या संभाषणाने. जानकी ठामपणे सांगते की तिला ऐश्वर्याला हॉस्पिटलमध्ये भेटायचं आहे. तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ऐश्वर्या पोलिसांना काय स्टेटमेंट देईल? मायेच्या आईवडिलांबद्दल तिला काही माहिती आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्य काय आहे? जानकीला वाटतं की घरी बसून प्रश्न सुटणार नाहीत. पण ऋषिकेश मात्र जानकीला ठामपणे थांबवतो. तो तिला समजावतो की सध्या बाहेर जाणं फार धोकादायक आहे. तो स्पष्टपणे सांगतो की तो तिला कुठेही जाऊ देणार नाही. जानकीला हे ऐकून राग येतो. ती म्हणते की घरी बसून प्रश्न वाढतील. पण ऋषिकेशचा निर्णय ठाम असतो. तेवढ्यात ओवी रडत रडत तिथे येते. तिचा निरागस प्रश्न सगळ्यांना हादरवतो. ती विचारते की आईला पोलिसांनी पकडून नेलं होतं का? आणि आईने कोणावर गोळी झाडली होती का? या प्रश्नांमुळे जानकी आणि ऋषिकेश दोघेही गोंधळून जातात. लहान ओवीपर्यंत ही बातमी कशी पोहोचली हा मोठा प्रश्न उभा राहतो. इकडे हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या शुद्धीवर येते. तिला मायेने केलेल्या खोट्या गोष्टी आठवतात. बंदूक खोटी आहे असं माया म्हणाली होती, पण ते सगळं खोटं निघालं. ऐश्वर्याला कळतं की मायेने तिला जानकीला एकाच वेळी फसवलं. ऐश्वर्याला स्वतःवर राग येतो. शेवटपर्यंत मायेवर विश्वास ठेवणं ही तिची सर्वात मोठी चूक होती. आता ती ठरवते की जे काही घडलं ते सगळं जानकीला सांगायलाच हवं. कारण या सगळ्यात जानकी निर्दोष आहे आणि तिला मुद्दामून अडकवण्यात आलं आहे. पुन्हा ओवीचा भीतीने भरलेला चेहरा दिसतो. तिला सांगितलं जातं की जानकी जेलमध्ये जाऊ शकते. ओवीला वाटतं की आई आपल्याला सोडून जाईल. जानकी तिला मिठीत घेऊन समजावते, पण तिच्या डोळ्यातली भीती स्पष्ट दिसते. दुसरीकडे सयाजीराव मात्र या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेताना दिसतो. तो बाजार समितीच्या इलेक्शनसाठी जानकीविरोधात अफवा पसरवतो. ऐश्वर्याच्या हल्ल्याचा मुद्दा तो मुद्दाम गावभर पसरवतो. हॉस्पिटलमध्ये सयाजीराव डॉक्टरांवर दबाव टाकतो. तो ऐश्वर्याला जबरदस्ती घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. डॉक्टर विरोध करतात पण सयाजीराव धमकावतो. त्याचा उद्देश स्पष्ट आहे, ऐश्वर्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवणं. तर घरी जानकी ओवीचा विचार करत असते. सुमित्रा तिला धीर देते. परमेश्वरावर विश्वास ठेवायला सांगते. पण जानकीला वाटतं की सगळीकडून ती अडकली आहे. तरीही सुमित्राच्या शब्दांमुळे तिला थोडा आधार मिळतो. पोलीस तपासात नवा ट्विस्ट येतो. हवालदार सांगतो की मायेच्या आईवडिलांचा काहीही पत्ता लागत नाही. त्यामुळे पोलिसांना शंका येते की कोणीतरी खोटं बोलतंय. पण इन्स्पेक्टर अजूनही जानकीवर पूर्ण विश्वास ठेवायला तयार नाहीत. माया घर सोडण्याचं नाटक करते. जानकी तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवते. ती मायेला थांबवते आणि सांगते की माया हीच तिची शेवटची आशा आहे. माया मात्र आतून खुश असते. ऐश्वर्या वडिलांना सगळं सत्य सांगते. मायेनेच सगळं प्लॅन केल्याचं उघड होतं. सयाजीराव हादरतो, पण लगेच परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा याचा विचार करतो. बाजार समितीत ऋषिकेश आणि सयाजीराव आमनेसामने येतात. आरोप प्रत्यारोप होतात. गावासमोर मोठा तमाशा होतो. शेवटी दोघांमध्ये हातापाई होते आणि वातावरण अधिकच तणावपूर्ण होतं. भागाचा शेवट सगळ्यात मोठा धक्क्याने होतो. माया भांडी विकणाऱ्या बाईचा वेश घेऊन ऐश्वर्याच्या घरात शिरते. हातात चाकू असतो. ऐश्वर्या तिच्याकडे पाहते आणि इथेच भाग संपतो. पुढील भागात मायेच्या आईवडिलांचे मृतदेह सापडतात. माया रडण्याचं नाटक करते आणि जानकीच्या अजून जवळ जाते. तिचा प्लॅन यशस्वी होतो की नाही हे पाहण्यासाठी पुढचा भाग खूपच महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, या सगळ्यातून माया कधी पकडली जाणार? जानकी स्वतःला कधी वाचवणार? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.